बस उत्तरामध्ये उभं राहून सांगा काय आहे टाचन. तर बघा या ठिकाणी हा एक ग्लास आहे, त्यानंतर सरबरणी आहे आणि त्यात काही टाचन आहे. तर बघा हा उलटा करा, उलटा करा. तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, बघा कोण सांगतं काय होतं हे सांगा. टाचन खाली पडत नाही. तर या ठिकाणी काय आहे, काय कोण सांगू शकतं की टाचन खाली का पडत नाही? काय असू शकतं यामध्ये असं की टाचन खाली पहा सांगा. तर या ठिकाणी काय असू शकतं, चुंबक. तर अजून काही उदाहरण आपल्या दैनंदिन जीवनातील असे सांगता येतील का? कोण सांगू शकतं की त्या ठिकाणी चुंबकाचा वापर केलेला आहे? कोण सांगतं? सांगता येईल? तर बघा आपल्या सगळ्यांच्या घरी फ्रीज आहे, बरोबर? काय फ्रीज वापरतो, बरोबर? तर ज्यावेळेस आपण फ्रीजचं दार आपण उघडतो आणि सोडून देतो, बरोबर? त्यावेळेस काय होतं, ते आपोआप लावलं जातं. आपोआप लावलं जातं, बरोबर? तर हे जर आपण उघडण्यासाठी जर केलं तर होतं का असं? म्हणजे एखादं बटन दाबलं आणि फ्रीज उघडलं असं होतं का? नाही होत. म्हणजे ज्यावेळेस आपण फ्रीज हाताने उघडतो आणि एका विशिष्ट अंतरावर ठेवल्यानंतर सोडून देतो, त्यावेळेस फ्रीजचं दार काय होतं, आपोआप लागलं जातं. का लागलं जातं? कोणी सांगू शकतं? फ्रीजचं दार का लागलं जातं? त्याच्यात का बंद होतं? त्यात चुंबकीय शक्ती असेल. व्हेरी गुड. कावेरी मॅडमने खूप छान सांगितलं की यामध्ये चुंबक आहे. तर बघा आज आपण या पाठामध्ये चुंबकाची गंमत किंवा चुंबक काय असतं हे अभ्यासणार आहोत. तर ही झाली आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं. चुंबक. तर प्रत्यक्षात चुंबक म्हणजे काय बघितले का तुम्ही? चुंबक म्हणजे काय किंवा चुंबक काय असतं हे बघितलंय का कोणी? दाखवल्यानंतर चुंबक काय आहे हे ओळखता येईल का? तर हे काय आहे, काय सांगता येईल? चुंबक. चुंबक कशावरून ओळखतो आपण? कोणी सांगू शकतं? सांगा. त्याला लोखंडी वस्तू आकर्षित. व्हेरी गुड. तर बघा छान सांगितलंय. तर एखाद्या पदार्थाकडे जी लोखंडी वस्तू आकर्षण होतं, तर बघा आपण एक प्रयोग करून बघूया. या ठिकाणी बघा काही वस्तू ठेवल्यात. या ठिकाणी चॉक आहे, त्यानंतर पट्टी आहे, काही खिळे आहे. कोण येतं पुढं? या तुम्ही. हे फिरवा. दाखवा बरं तुम्ही सगळ्यांना. काय होतंय रे मुलांनो? कोण सांगतं? काय होतंय? तर काय होतंय या ठिकाणी, हे जे काही लोखंड आहे हे त्या या वस्तूला काय होतंय, चिकटतंय. तर यावरून आपण काय म्हणू शकतो? कोण सांगतं? यावरून आपण काय म्हणू शकतो? तर बघा ज्या पदार्थाकडे
म्हणजे तो काही त्या दगडावरून बाहेर पडेना. तर असं का होत असेल त्यासाठी त्याने खाली बघितलं. खाली बघितल्यानंतर त्याने असा विचार केला की आपल्या हातात जी काठी आहे त्या काठीला काही लोखंडी पट्टी आहे, त्यानंतर आपल्या पायात खिळे आहेत. तर ते जे खिळे आहेत त्यामुळं हात ते खिळा आणि जो काही दगड होता तो एकमेकाला चिकटले. त्या एकमेकाकडे काय झालं त्याचं आकर्षण झालं. तर यावरून चुंबकाचा शोध लागला. तर तो जो काही दगड होता त्या दगडाला काय नाव दिलं? मॅग्नेशियम हे त्या दगडाचं नाव होतं. तर ग्रीस या देशात मॅग्नेशिया या भागात मॅग्नेटचा किंवा आपल्या चुंबकाचा शोध लागला म्हणून त्याला मॅग्नेट असं म्हणतात. तर असा चुंबकाचा शोध लागला. तर यानंतर बघा आपण जो काही प्रयोग केला त्या अगोदर त्या ठिकाणी आपण काही वस्तू बघितल्या, बरोबर? त्या ठिकाणी आपण चॉक पदार्थ लोखंड, यामध्ये आपण जो काही प्रयोग केला यामध्ये लोखंड हा चुंबकीय पदार्थ होता. त्यानंतर अचुंबकीय पदार्थ कोणते होते मग? लाकूड, लाकूड आणि खडू. खडू. हे काय होते आपले अचुंबकीय पदार्थ. मग चुंबकीय आणि अचुंबकीय पदार्थ आपण डेफिनेशन कशी करू शकतो? ज्या पदार्थाकडे कोण सांगतं? कोणी प्रयत्न करू शकतं का? जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षले जातात त्यांना आपण काय म्हणतो? चुंबकीय पदार्थ. तसंच उलट काय करू शकतो आपण? जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षिले जात नाही त्यांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात. व्हेरी गुड. कावेरी मॅडमने छान सांगितले की जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षण त्या पदार्थांचं होतं त्यांना आपण काय म्हणतो? अचुंबकीय पदार्थ. असं त्यानंतर आपण बघणार आहोत चुंबकाची वैशिष्ट्ये. काय सांगते ती चुंबकाची वैशिष्ट्ये? कोण सांगतं? तर बघा चुंबकाला 2 ध्रुव असतात. चुंबकाला किती ध्रुव असतात? 2. 2. नॉर्थ अँड साऊथ पोल. त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? नॉर्थ अँड साऊथ पोल. तर बघा या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य काय सांगता येईल की चुंबकाचे दोन्ही ध्रुव काय असतात? उत्तर नॉर्थ अँड साऊथ काय असतात? दोन ध्रुव. उत्तर आणि दक्षिण कसे असतात? स्थिर असतात. त्यानंतर पुढचं तर बघा चुंबकाचे आपण जर 2 भाग केले तर हे दोन्ही ध्रुव काय होत नाही? वेगळे किंवा सेपरेट होत नाही. नाही. चुंबकाची गंमत यामध्ये चुंबक म्हणजे काय किंवा चुंबकाचा शोध कसा लागला, चुंबकीय पदार्थ त्याच्यानंतर चुंबकाची काही वैशिष्ट्ये आपण आजच्या पाठामध्ये अभ्यासली आहेत.